सध्या महा-डी-बी-टी या वेबसाईटवर आपल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आपण घेऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे, मग त्याच्यासाठी तुमचं ठिबकचं असो, ड्रिपचं असो अ, किंवा बी-बियाण्याचं असो किंवा इतर काही योजनांचं जे तुम्हाला लाभ मिळणार आहे, तो फक्त आपल्याला महा-डी-बी-टी या वेबसाईटवर मिळतो. पण अलीकडे काही दिवसापासून त्या महा-डी-बी-टी वरती असं झालेलं आहे, की जेव्हा तुम्ही जाता स्टार्टिंगलाच तुम्हाला तिथे एक फार्मर आयडी नावाचा एक ऑप्शन दिसतोय. तर तुम्हाला हा संभ्रम झाला असेल, की हा नेमका फार्मर आयडी आहे तरी काय? तो फार्मर आयडी करतो कसा? आणि तो नेमकं त्याचं काम काय असतं? तो कसा बनतो? काय बनतो? याबरोबर मी तुम्हाला यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. पण आता नेमकं आपण समजून घेऊ, की हा फार्मर आयडी नेमकं काय करतो व ह्याचं नेमकं म्हणजे कशाप्रकारे हा बनलेला असतो व ह्याच्यामध्ये आपली कोणकोणती माहिती ह्याच्यामध्ये असते. फार्मर आयडी म्हणजे की जसं तुम्ही आधार कार्ड आहे तुमचं, जसं आधार कार्डवरती तुमचं जशी सगळी माहिती असते, तुमचा पत्ता असतो, तुमचं नाव असतं, तुमचं डेट ऑफ बर्थ असतं. तसंच तुमच्या आधार कार्डवरचं तुमचं नाव आणि जो तुमचा आर-ओ-आर म्हणजेच रेकॉर्ड ऑफ राईट्स आणि मराठी सांगायचं झालं तर अधिकार, अभिलेख आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या सातबाऱ्यावर असणारं आपलं नाव. आपल्या सातबाऱ्यावरती असणारं आपलं नाव आणि आपल्या आधार कार्डवरती असणारं आपलं नाव. हे दोन्ही आपल्यांना मॅच केलं जातं आणि ओ-टी-पीद्वारे आपलं ऑथेंटिकेशन केलं जातं आणि आपल्याला ठरवलं जातं, की ह्या व्यक्ती तोच आहे का नाही आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सातबाऱ्यावरती महेश शिवाजी शिंदे नाव लिहिलेलं आहे. तो महेश शिवाजी शिंदे नावाचं आधार कार्ड त्याच्या सातबाऱ्यावर ते लिंक केलं जातं आणि सातबाऱ्यावरती जेव्हा हे लिंक केलं जातं, तर तुमच्या गावामध्ये आणखीन सेम नावाचा दुसरा कुठला व्यक्ती असेल, तर तो तलाठ्यामार्फत त्याला व्हेरिफाय करताना तलाठी हा व्हेरिफाय करतो, की हा तोच व्यक्ती आहे किंवा दुसरा व्यक्ती आहे. अशा प्रकारे म्हणजे तुमची एक प्रकारे ओळख पटवण्यासाठी हे गावचे ग्राम महसूल अधिकारी सध्या काम करत आहेत. मग हे जो तुमचा नेम मॅच स्कोर समजा हा 80 ते 100च्या दरम्यान असेल, तर त्याला कोणतीही ओळख पटवण्याची गरज नाहीये. ते तुमचं कार्ड ऑटो अप्रूव्हल होतं. पण जर तुमचा नेम मॅच स्कोर हा 21 ते 79च्या दरम्यान आहे, तर तुम्हाला तुमचे गावचे ग्राम महसूल अधिकारी जे पूर्वीचे नाव तलाठी होते, ते त्याला व्हेरिफाय करतात, की हा जो शेतकरी ओळख क्रमांक आहे, तो योग्य माणसाला जातोय का नाही जात, याचं ते व्हेरिफिकेशन करतात. त्याच्यानंतर जो पुढला आपला विषय आहे, की 0 ते 20% समजा काही जर नेम मॅच स्कोर असतील, तर 0 ते 20% नेम मॅच स्कोरमधले जेवढे पण शेतकरी आहेत, ते शेतकरी सुरुवातीला तलाठी त्याला अप्रूव्ह करतील आणि तलाठी यांनी अप्रूव्ह केल्यानंतर मग ते जाणार आहे तहसीलदार यांच्याकडे व तहसीलदार साहेब ही त्याला जेव्हा अप्रूव्ह करतील, तेव्हा ते तुम्हाला एक प्रकारे फार्मर आयडी म्हणजे सेंट्रल आयडी तुम्हाला भेटणार आहे, जो की तुम्हाला महा-डी-बी-टी या वेबसाईटवर तुम्हाला अतिशय आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जो फार्मर आयडी नेमकं काय आहे, याबाबतची माहिती तुम्हाला मी दिली होती. तसेच तुम्हाला आणखीनही या फार्मर आयडीबद्दल जर काही शंका असतील, तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता आणि जर आणखीन तुम्ही आपला फार्मर आयडी काढला नसेल, तर तो घरी बसल्या कसा काढायचा याचाही व्हिडिओ आहे. सी-एस-सी सेंटरवरती जाऊन कसा काढायचा, तसेच तलाठी कार्यालयामध्ये जाऊन कसा काढायचा. या सर्वांचे व्हिडिओ जे आहेत, ते मी यापूर्वीच याच्यावरती माझ्या फार्मर हेल्प डेस्क प्रोफेश या जो माझ्या सहकाऱ्यांचा जो YouTube चॅनल आहे, त्या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या YouTube चॅनलवरती सतत येऊन मी वेगवेगळ्या शेतीविषयक योजनांची असेल किंवा महसूलविषयक समस्यांची असेल, याची माहिती देत असतो. जर अशी माहिती आपल्याला हवी असेल, तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करून ठेवू शकता व मित्रांनाही पाठवायची असेल,
तरी त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. धन्यवाद.